गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज मी तुमच्यासमोर A10 एज्युकेशन टेक्नॉलॉजी मधील तिसरे युनिट इन्स्ट्रक्शनल डिझाईन याविषयी तुम्हाला पॉईंट नंबर 2 जो आहे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनल डिझाईन अनुदेशनात्मक अभिकल्प विकसनाच्या पायऱ्या ह्या इथं आपण स्पष्ट करणार. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या पायऱ्या आहेत केप माध्यमामध्ये वापरल्या जाणाऱ्या 10 पायऱ्यांचा इथं आपण विचार करणार आहोत. त्या 10 पायऱ्या कोणकोणत्या आहेत? पहिली पायरी इन्स्ट्रक्शनल गोल्स, म्हणजेच त्याला म्हणतात अनुदेशनात्मक ध्येय. नीड ॲनालिसिस, गरजेचे पृथक्करण. 3 रिसिव्हर अँड ॲनालिसिस ऑफ एन्व्हायरमेंट, प्रेषक आणि पर्यावरण पृथक्करण. परफॉर्मन्स ऑफ ऑब्जेक्टिव्स, कृती संपादन उद्दिष्टे. क्रायटेरियन रेफर टेस्ट, निकष संदर्भी घटक चाचणी. इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजी, अनुदेशनात्मक कार्यनीती. इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स, अनुदेशनात साहित्य. डेव्हलपमेंट अँड सिलेक्ट इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स, म्हणजे इथे अनुदेशनात्मक साहित्याचा विकास व निवड या साहित्य. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, त्यालाच म्हणतात निर्माणात्मक मूल्यमापन. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे समाकलनात्मक इव्हॅल्युएशन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच अशा संकल्पना इथं स्पष्ट करून घ्यायच्या. हे ज्या 10 पायऱ्या आहेत त्या 10 पायऱ्या केप या मॉडेलवर आधारित आहेत. मग सर्वप्रथम आपण पायरी नंबर 1 पाहू. इन्स्ट्रक्शनल गोल म्हणजेच अनुदेशनात्मक ध्येय. हे अनुदेशनात्मक ध्येय ठरवताना तुमच्या समोर 7 असे प्रश्न उपस्थित राहतात. ह्या 7 प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचं अनुदेशनात्मक ध्येय. पहिला प्रश्न असा आहे, हु इज युअर ऑडियन्स. तुम्ही जे अनुदेशन साहित्य तयार करणार आहात त्यामध्ये तुमचं ऑडियन्स कोण आहे, प्रेक्षक वर्ग कोण आहे. व्हॉट आर देअर लर्निंग स्टाईल्स, ते कशा पद्धतीने त्यांच्या शिकण्या अध्ययन शैली कोणत्या आहेत. कारण की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, प्रत्येकाचं अध्ययन करण्याची पद्धती वेगवेगळी असते. म्हणून तुम्हाला त्या लर्निंग स्टाईल सुद्धा माहीत पाहिजे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग एन्व्हायरमेंट, आणि जो अध्ययन करता ज्या वातावरणामध्ये शिकत आहे त्यातलं तुम्हाला ते वातावरण माहीत पाहिजे, तिथले कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे, वैशिष्ट्य काय. आर देअर एनी बॅरियर्स टू लर्निंग, अध्ययन करण्यासाठी त्यांना कुठला अडथळा येतो का. हाऊ विल द लेसन बी डिलिव्हर. तो लेसन किंवा जे अनुदेशन आपण तयार करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी ते डिलिव्हर होईल का, हाही प्रश्न इथं उपस्थित राहतो. हाऊ विल व्हॉट आर द डिझायर आउटकम्स ऑफ द लर्निंग. आणि जे आपण उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते आपण व्हॉट आर द डिझायर आउटकम्स ऑफ द लर्निंग, म्हणजे लर्निंग करण्यासाठी जे काय ध्येय ठरवलेले आहेत ते ठरवणे. निष्पत्ती, फल निष्पत्ती, आउटकम्स. व्हॉट शुड द स्टुडंट बी एबल टू डू विथ इन्स्ट्रक्शन व्हेन इन्स्ट्रक्शन इज कम्प्लिटेड. जेव्हा इन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल तेव्हा विद्यार्थी काय करेल, याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे अनुदेशन लर्निंग मटेरियल्स तयार करताना किंवा एखादी अनुदेशन साहित्य निर्माण करताना तुम्हाला सर्वप्रथम विद्यार्थी लक्षात घ्यावा लागणार आहे, त्याच्या लर्निंग स्टाईल्स लक्षात घ्यावा, अध्ययन शैली लक्षात घ्यावं लागणार आहे. हे तुमचे ध्येय आहेत, अनुदेशनाचे ध्येय आहेत. विद्यार्थ्यांना त्याच्या अध्ययन शैलीनुसार अनुदेशन साहित्य तयार करणे, त्यानंतर
अध्ययन वातावरण जे आहे ते लक्षात घेणे, त्यानंतर आपण जे काय आउटकम्स आहेत लर्निंगचे जे आउटकम्स आहे म्हणजे विद्यार्थ्यां आता इंग्रजीचे जर आउटकम्स आपण लक्षात घेतले तर विद्यार्थ्यांचे LSRW विकसित करणे, LSRW चा विकास व्हायला पाहिजे, त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व यायला पाहिजे, हे झाले लर्निंग आउटकम्स. त्यानंतर आपण अनुदेशन साहित्य जे तयार करणार आहोत त्यामध्ये जे काय तुम्ही लेसन्स तयार करणार, जे काही सिस्टीम जे काय तुम्ही लेसन तयार करणार ते डिलिव्हर होणार का, हे झाले तुमचे अनुदेशनात्मक ध्येय. पुढचा आहे दुसरा मुद्दा, नीड्स ॲनालिस, गरजेचे प्रकार. बघा कुठलंही अनुदेशन तयार करताना समोर आपल्या समोर उद्दिष्टे ठरवावं लागणार आपल्याला. या अनुदेशन आपण का तयार करता, या अनुदेशनाचा उद्देश काय, त्यानंतर अनुदेशनामध्ये जो काय मॉब असणार आहे समोरचा त्याच्या गरजा कोणत्या आहे, त्या गरजेनुसार आपण त्यात अनुदेशन देतोय आहे का. सपोज आता उदाहरणार्थ आपण वेगवेगळे ॲप्स बघतो अँड्रॉइड फोनमध्ये. प्रत्येक ॲपला एक प्रेक्षक वर्ग ठरलेला आहे. आता एज्युकेशन ॲप्स असले तर एज्युकेशनच हा मॉब असेल. त्यानंतर काही गेम्स असतात, तर गेम्स खेळणार ज्याची आवड असेल तो गेम्स ते डाउनलोड करतील. म्हणजेच हे प्रकारचं अनुदेशनच आहे, एक प्रकारचं ते इन्स्ट्रक्शनच तयार केलेलं असतं. एक लर्निंग ॲप जे आहे ते जे तयार केलेलं आहे त्या एक प्रकारचं अनुदेशनच आहे. तर सर्वात प्रथम आपण आयडेंटिफाय द बिहेवियर, आपण विद्यार्थ्याचं वर्तनाचा अभ्यास करणार आहोत. व्हॉट स्किल्स डू द लर्नर करंटली पजेसेस, विद्यार्थ्याकडे कोणत्या कला कौशल्य आहे त्यानुसार आपण अनुदेशन साहित्य निर्माण करायचं आहे. व्हॉट इज द गॅप बिटवीन द रिक्वायर्ड स्किल्स अँड पजेस स्किल, त्या रिक्वायर्ड स्किलमध्ये काय गॅप आहे. म्हणजे आता मी जे अनुदेशन करणार आहे विद्यार्थ्यामध्ये आपल्याला 4 स्किल्स, इंग्रजी भाषेविषयीच्या ज्या 4 स्किल आहेत LSRW याचा विकास करायचा आहे. त्यांच्यावर त्यांचं प्रभुत्व तयार होईल त्या दृष्टीने आपलं अनुदेशन साहित्य करायचं आहे. तर व्हॉट इज द गॅप बिटवीन द रिक्वायर्ड स्किल अँड पजेस स्किल. मग आता त्यांच्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, ते त्यांना LSRW पैकी कोणत्या स्किल्स त्यांच्याकडे चांगलं त्यांचं प्रभुत्व आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. यांच्या दोघांमधले गॅप म्हणजे अगोदर पूर्वज्ञान, यांच्याकडे काही प्रिव्हियस ज्ञान आहे का, आणि जे काय आपण जे इन्स्ट्रक्शन तयार करणार आहे त्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून जे इन्स्ट्रक्शन आहे ते वापरण्यासाठी ज्या स्किल त्यांना मिळणार आहे. व्हॉट इज द गॅप बिटवीन द रिक्वायर्ड स्किल्स अँड पजेस स्किल, हा एक मुद्दा तिथे स्पष्ट होतो. म्हणजे आता रिक्वायर्ड स्किल म्हणजे मी एक इन्स्ट्रक्शन तयार करणार आहे, तर त्या इन्स्ट्रक्शनमध्ये जे एखादी मॉडेल तयार करणार आहे किंवा एक ई कंटेंट तयार करणार आहे, ते ई कंटेंट चालवण्यासाठी त्यांच्याकडे काही स्किल्स पाहिजे, बरोबर काय. आणि आता कोणत्या स्किल त्यांच्या जवळ आहे यांच्यामधला गॅप आपल्याला माहीत करून घ्यावा लागणार आहे. की मी जे असं अनुदेशन तयार करेल, एक मॉडेल तयार करेल, परंतु त्यांना जर ICTचंच नॉलेज नसणार तर ते मॉडेल तयार करून फायदा होणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांचं इथं स्किल्स सुद्धा महत्वाचे आहेत. पुढचा मुद्दा आहे ऑडियन्स, रिसिव्हर अँड ॲनालिसिस ऑफ एन्व्हायरमेंट. आता आपल्याला प्रेक्षक आणि पर्यावरण पृथक, हाऊ विल द नीड्स ऑफ स्टुडंट्स बी ट्रान्सफर इनटू ऑब्जेक्टिव्स. विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत, ज्या आपण इन्स्ट्रक्शन तयार करणार आहोत, इन्स्ट्रक्शन मटेरियल तयार करणार आहोत, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजानुसार आपण इन्स्ट्रक्शन मटेरियल्स करणार आणि जे आपण इन्स्ट्रक्शन मटेरियलसाठी जे ऑब्जेक्टिव्स तयार करणार आहोत ते सुद्धा ट्रान्सफर व्हायला पाहिजे. म्हणजे माझे ई कंटेंटचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यानुसार जे आहेत त्यानुसार त्या विद्यार्थ्यांच्या गरजा पण त्यामध्ये त्याचं युटिलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांच्या गरजा आणि माझं जे इन कंटेंट आहे तिथले ऑब्जेक्टिव्ह हे दोघांचंही युटिलाइज होऊन एक प्रकारे दोघांचं इथं मेळ घालायला पाहिजे.
व्हायला पाहिजे. हाऊ विल द नीड्स ऑफ द स्टुडंट बी ट्रान्सफर इन टू ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ज्यांच्या विद्यार्थ्यांच्या गरजा आहेत ते आपले ऑब्जेक्टिव्ह होऊन जायला पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नुसार त्या गरजा असायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांची गरजा आणि आपलं इन्स्ट्रक्शन मटेरियल हे दोघी जे आहेत त्यांचा तालमेल बसायला पाहिजे. हाऊ विल द गोल्स बी ट्रान्सफर इन टू ऑब्जेक्टिव्ह. आणि आपण जे काय ध्येय ठरवलेले आहेत ते कशा पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून ते पूर्ण करू या ठिकाणी सुद्धा हे बघायला पाहिजे. पुढचा मुद्दा परफॉर्मन्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कृती संपादन उद्दिष्टे. द पर्पज इज टू ट्रान्सलेट द नीड्स अँड गोल्स इन टू स्पेसिफिक अँड डिटेल ऑब्जेक्टिव्ह. सेकंड, this includes specific behavior skills to be learned, the condition under which they must be performed, and the criteria for successful performance. आता बघा, the purpose is to translate the needs and goals into specific and detailed objectives. यात प्रामुख्याने आपल्याला की विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे डायरेक्टली आपण त्या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहे इथं परफॉर्मन्स ते जे काय लर्निंग मटेरियल तयार करणार आहे त्याचं आपण जे ऑब्जेक्टिव्ह ठरलेलं आहे त्याचं जे गोल्स आणि जे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ठरलेले आहेत ते डिटेल ऑब्जेक्टिव्हमध्ये इथं द पर्पज इज टू ट्रान्सलेट द नीड्स अँड गोल्स इन टू स्पेसिफिक अँड डिटेल ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते आपण एक उद्दिष्टामध्ये ते इथं ट्रान्सलेट करू. दिस इन्क्लूड स्पेसिफिक बिहेवियर स्किल. त्यात प्रामुख्याने वर्तन कौशल्याचा इथं विशेष वर्तन कौशल्याचा इथे समाविष्ट केलेला आहे की जे विद्यार्थी लर्न शिकलेले आहेत. द कंडिशन अंडर विच ते मस्ट बी परफॉर्म्स. आणि त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन जे काय तयार करणार इन्स्ट्रक्शन मटेरियल जे काय तयार करणार ते त्या ठिकाणी त्याचं परफॉर्मन्स होईल. म्हणजे विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग घेतील. त्यामध्ये विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग एक्सपिरियन्स घेते, डायरेक्ट एक्सपिरियन्स घेते. अँड द क्रायटेरिया फॉर द सक्सेसफुल परफॉर्मन्स. नेक्स्ट, क्रायटेरिया रेफरन्स टेस्ट. यात प्रामुख्याने रेफरन्स टेस्ट म्हणजे निकष संदर्भी घटकचा असणे. त्यात ते सांगितलेलं व्हॉट प्री रिक्विसाइट आर रिक्वायर्ड फॉर द स्टुडंट टू लर्न न्यू स्किल्स, what ever assignment will be used during skill acquisition and how often will it be administered. म्हणजे आता जे काय लर्निंग मटेरियल्स तुम्ही तयार केलेले आहेत ते लर्निंग मटेरियल्सची आपण एक टेस्ट घेणार की विद्यार्थ्यांना कितपत ते लर्निंग मटेरियलचं युजफुल होत आहे, किती आपण जे काय ठरवलेले उद्दिष्टे आहेत ते आहेत ते गाठतो आहे का. त्यासाठी विद्यार्थी जे काही नवीन स्किल शिकणार आहे त्यासाठी काय आपल्याला काय एक टेस्ट घेऊन त्यांचा आपण परफॉर्मन्स चेक करू. अशा पद्धतीने इथं क्रिएटिव्ह रेफर टेस्ट आपण एक चाचणीच घेऊ एक प्रकारे विद्यार्थ्यांची की बघण्यासाठी की त्यांना खरोखरच पारंपरिक अध्यापन पद्धतीने अध्यापन केलं आणि आता जे काय ई लर्निंग मटेरियल तयार केलं तर काय फरक आढळला का ते बघणार आहोत आपण. 6वा मुद्दा, इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजी. आता तुम्ही टेस्ट घेतले त्यानंतर तुम्हाला असं कळालं की काही उद्दिष्ट आपण विद्यार्थी काय जे उद्दिष्ट ठरवलं होतं आपण इन्स्ट्रक्शन मटेरियल तयार करण्यासाठी ते काय पूर्ण होत नाहीत. काही जे काही उद्दिष्ट आहेत की विद्यार्थ्यांची आपण एक इंग्लिश ग्रामर त्यांना चांगल्या पद्धतीने अध्ययन होण्यासाठी आपण ई कंटेंट तयार केला. परंतु विद्यार्थी ई कंटेंट तयार करताना विद्यार्थ्यांना ते प्रॉब्लेम येत आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. त्यानंतर मी एक स्ट्रॅटेजी तयार केली, मी कार्यनीती तयार केली. मग तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपल्याला ओव्हरकम करता येईल. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द लेसन विल लीड टू द अचिव्हमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. माझं मी काय करेल स्ट्रॅटेजी तयार केली की मी ऑब्जेक्टिव्ह ठरवलं होतं की विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर चांगल्या पद्धतीने आत्मसात होण्यासाठी समजण्यासाठी मी एक मॉड्यूल्स तयार केले, ते अपलोड केले यूट्यूबवर. परंतु प्रॉब्लेम असा जाणवला की या दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ते मॉडेल्स पाहू शकत नाही. मग त्यानंतर मी स्ट्रॅटेजी तयार नवीन केली की मी त्यांना काय केलं की सेम मॉडेल्स मी काय केले व्हॉट्सॲपच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना पाठवून दिले. अशा पद्धतीने तुम्हाला इथं स्ट्रॅटेजीज तयार करावं लागणार आहे. हे काय आहे की तिथं तुम्हाला कार्यनीती, अन्वेषणात्मक कार्यनीती तयार करणार. 7वा मुद्दा आहे इन्स्ट्रक्शन मटेरियल्स. मग त्यानंतर तुम्ही स्ट्रॅटेजी तयार केल्यानंतर तुम्हाला मटेरियल्स तयार करायचे. व्हॉट इन्स्ट्रक्शन मटेरियल विल बी रिक्वायर्ड बाय द टीचर टू कंडक्ट अन इन्स्ट्रक्शन. आता मी जे अनुदेशन तयार करणार आहे त्यासाठी मला कोणतं मटेरियल्स तयार करावं लागणार आहे. मला विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्या बेसिक स्किल आहेत त्यांच्यावर त्यांचं प्रभुत्व मिळवण्यासाठी मला कोणत्या पद्धतीने मटेरियल्स तयार करावं लागणार आहे ते इथं महत्त्वाचं आहे. व्हॉट इन्स्ट्रक्शन मटेरियल विल बी रिक्वायर्ड बाय द स्टुडंट टू पार्टिसिपेट ॲक्टिव्हली इन द इन्स्ट्रक्शन. आणि विद्यार्थ्यांसाठी कोणतं असं मटेरियल्स पाहिजे की जे विद्यार्थी ॲक्टिव्हली सक्रिय सहभागी होतील माझ्या ह्या अशा इन्स्ट्रक्शनमध्ये. म्हणजे इथे ह्या ठिकाणी अनुदेशनात्मक साहित्याचा वापर करावा लागणार आहे. पुढचं आहे डेव्हलप अँड सिलेक्ट इन्स्ट्रक्शन मटेरियल्स. त्यानंतर मी ते इन्स्ट्रक्शन मटेरियल काय करेल विकसन करेल अँड सिलेक्ट इन्स्ट्रक्शन मटेरियल आणि मी याचा योग्य निवड करेल. अनुदेशन साहित्य विकास व निवड. शुड वी यूज प्रिंटेड और इलेक्ट्रॉनिक मीडिया और बोथ टू कन्वे इव्हेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. मग आता विद्यार्थ्यांसाठी मी काय प्रिंटेड इन्स्ट्रक्शन तयार करू की इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्शन तयार करू. नेक्स्ट जे आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, त्यालाच म्हणतात निर्णात्मक मूल्यमापन. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन देर आर 2 टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन. मूल्यांकनाचे 2 प्रकार असतात. एक निर्णात्मक मूल्यमापन आणि दुसरं जे आहे समाकलनात्मक मूल्यमापन. निर्णात्मक मूल्यमापन म्हणजेच त्याला आपण साध्या शब्दात सांगायचं म्हटलं की इंटरनल एक्झाम, की जे आपण स्टार्टिंगला घेतो, मध्ये घेतो, विद्यार्थ्यांची प्रोग्रेस कुठपर्यंत आली ते बघण्यासाठी आपण जे मूल्यमापन सुरुवातीला करतो किंवा मध्येच अध्यापन चालू असताना करतो त्याला म्हणतात फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. अशाच पद्धतीचं इव्हॅल्युएशन आपल्याला जे काही इन्स्ट्रक्शन मटेरियल तुम्ही तयार करणार, जे काही अनुदेशन साहित्य तयार करणार आहात ते विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत आहे का, जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहे ते साध्य होत आहे का ते बघण्यासाठी जे काही आपण इव्हॅल्युएशन करू, जे मूल्यमापन त्याला म्हणतात फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. इट इज यूज टू इम्प्रूव्ह द प्रोग्राम अँड इन्स्ट्रक्शन मटेरियल. मध्येच हे मूल्यमापन केलं जात असल्यामुळे तो प्रोग्राम सुधारण्यासाठी आणि जे अनुदेशन साहित्य आणि तो प्रोग्राम सुधारण्यासाठी हे मूल्यमापन केलं जातं. टू प्रोव्हाइड डेटा अँड इन्फॉर्मेशन, माहिती आणि तो डेटा आपला डेटासुद्धा मिळतो त्या माध्यमातून. किती विद्यार्थी तर ॲपेअर होणार, ते एक्झाम देतात. इट इन्क्लूड्स समाविष्ट असतं टेस्टिंग ऑफ इन्स्ट्रक्शन मटेरियल्स, 1-to-1, स्मॉल ग्रुप्स और फील्ड इव्हॅल्युएशन. एक विद्यार्थ्याचं मूल्यमापन करता येईल, छोट्या ग्रुपचं मूल्यमापन करता येईल किंवा आपल्याला मोठं क्षेत्र घेऊन सुद्धा ते मूल्यमापन करता येऊ शकतं. सो दॅट द मटेरियल कॅन बी इव्हॅल्युएटेड विथ द लर्नर्स अँड एक्सपर्ट्स ऑफ द फील्ड दॅट फील्ड. म्हणून ते इव्हॅल्युएशन होतं. अशा पद्धतीने ते आहे. त्यात ती 9वी पायरी आहे आणि जी शेवटची जी पायरी आहे त्याला म्हणतात समेटिव्ह इव्हॅल्युएशन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे समाकलनात्मक मूल्यमापन, की जे आपण याला म्हणतो फायनल एक्झाम किंवा एक्सटर्नल एक्झाम. ॲट द एंड ऑफ द इव्हॅल्युएशन, द इव्हॅल्युएशन विच टेक्स प्लेस ॲट द एंड ऑफ द टर्म ऑफ द अकॅडमिक सेशन. जे शेवटी आपण म्हणतो सामायिक परीक्षा म्हणतो, वार्षिक परीक्षा म्हणतो, टर्म एंड एक्झाम म्हणतो, ते म्हणजे समेटिव्ह एक्झाम इव्हॅल्युएशन.
वॉज द इन्स्ट्रक्शन इफेक्टिव्ह. जे शेवटी घेणार आहोत आपण, पूर्ण आपलं अनुदेशन साहित्य तयार झालं, जे इन्स्ट्रक्शन मटेरियल तयार झालं, शेवटी घेणार आणि त्यातून आपल्याला काय मिळेल, काय माहीत होईल की ते इन्स्ट्रक्शन प्रभावशाली झालं का, प्रभावी झालं का, इफेक्टिव्ह झालं का. डीड द स्टुडंट अचीव गोल्स अँड आउटकम्स. जे काही आउटकम्स होतं, जी निष्पत्ती होती, जे ध्येय होते, ते आपण साध्य केले का. वॉज द इन्स्ट्रक्शन प्रोसेस ॲज अ होल इफेक्टिव्ह अँड व्हॉट पार्ट्स कॅन बी इम्प्रूव्ह. की सर्व प्रोसेस, जे काही इन्स्ट्रक्शन तयार केलं, ई मटेरियल्स तयार केलं, ते संपूर्ण प्रोसेस मध्ये सुधारणा घडवून आणायची आहे किंवा काही मध्ये काही थोडक्या अशा काही काही पार्टमध्ये सुधारणा घडवायच्या आहेत, हे सुद्धा आपल्याला इथं माहीत पडतं. की पूर्ण इन्स्ट्रक्शनमध्ये सुधारणा घडवून आणायचं आहे का काही एका पार्टमध्ये इन्स्ट्रक्शनमध्ये सुधारणा घडवून आणायचं आहे. हे आहे अशा पद्धतीचं जे समेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आपल्याला माहीत होतं की मध्येच ती घेऊ शकतो आपण, ते टेस्ट करू शकतो इन्स्ट्रक्शनचं. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन आपण शेवटी इन्स्ट्रक्शन पूर्ण झालं तयार करून, तर शेवटी आपण टेस्ट घेणार आहोत, टेस्ट करणार आहोत, ते म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. अशा पद्धतीने 10 पायऱ्या या सांगितलेल्या आहे. डेव्हलपमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल तयार करण्यासाठी 10 पायऱ्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. तर 10 पायऱ्या ज्या आहे केफच्या मॉडेलवर आधारित आहे. या 10 पायऱ्या आपल्याला एखादी इन्स्ट्रक्शन मटेरियल तयार करण्याचा उपयोग होतो. त्या 10 पायऱ्यांचा आपण इथं अभ्यास केला. आशा व्यक्त करतो की तुम्हाला 10 पायऱ्या समजल्या असेल. तर आपण पुढच्या वेळेस लेवल्स ऑफ इन्स्ट्रक्शनल डिझाईन, अनुदेशन प्रणाली अभिकल्पाचे स्तर बघणार आहोत. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघा. काय अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचण इथे लिहा. धन्यवाद. स्टे सेफ and keep learning. Thank you very much.